नमस्कार. आज आपण शिवलीलामृत नमस्कार. आज आपण शिवलीलामृत ह्या ग्रंथावर थोडं सखोल बोलणार आहोत. आपल्याकडे काही मूळ संदर्भ आहेत आणि त्यावरची विवेचनं पण आहेत. हो. तर उद्देश हा आहे की शिव आणि शक्तीच्या लीलांमागचे जे अर्थ आहेत ना ते जरा समजून घेऊया. नक्कीच. आणि हे शिवलीलामृत म्हणजे हे श्री उद्योतनंद यांनी रचलेलं आहे. संत चक्रधर स्वामींचे भक्त होते ते. हो. आणि या ग्रंथात फक्त कथा नाहीत, म्हणजे भगवान शंकराच्या लीला तर आहेतच, पण त्यातून भक्ती आणि ज्ञान दोन्ही कसं मिळतं हे पण दिसतं. बरोबर. आणि मला एक प्रसंग आठवतोय, म्हणजे या साहित्यात खूप छान दिलाय तो शिव-पार्वती विवाहाचा. जेव्हा शंकर स्वतः पार्वतीला ती कथा सांगतात तेव्हाचं वर्णन, अंगावर रोमांच उभे राहतात. असं लिहिलंय की कैलासावर जणू काहीतरी एक वेगळीच दिव्यता पसरते. अगदी. आणि प्रत्येक शब्द जणू ब्रह्मसत्य, म्हणजे अंतिम सत्य बरोबर. तसा वाटतो. हे फक्त काव्य नाहीये, नाही का? ह्यात काहीतरी खोल अर्थ आहे. अगदी बरोबर मुद्दा मांडलात तुम्ही. हे ब्रह्मसत्य वाटणं हेच तर त्या मिलनाचं महत्व आहे. शिवशक्तीचं मिलन. अच्छा. आपल्या स्रोतांमध्ये पण हे स्पष्ट होतं की हे फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नाहीये. हे आहे चैतन्याचं संपूर्ण एकात्म. चैतन्याचं एकात्म म्हणजे अस्तित्वाची जी मूळ ऊर्जा आहे किंवा जाणीव, तिचं पूर्ण एकरूप होणं. ग्रंथ परत परत हेच सांगतो की शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीत, ते एकच आहेत. अद्वैत म्हणतात ना तसं. हो हो. आणि ह्यामुळे ना शिवाची जी आपली नेहमीची कल्पना आहे, म्हणजे फक्त संहारक वगैरे, ती बदलते. बरोबर. हे ग्रंथ सांगतात की तो पालनकर्ता पण आहे, मार्गदर्शक आहे, करुणेचा सागर आहे. अनेक कथा आहेत अशा जिथे तो भक्तांना सांभाळून घेतो, मार्ग दाखवतो. अगदी. म्हणजे शरण आलेल्यांसाठी तो फक्त देव नाही राहत. नाही. तो सखा बनतो, गुरु बनतो. आणि म्हणूनच ह्या ग्रंथाचं पठण किंवा श्रवण इतकं महत्वाचं मानलं जातं. हो, खरंय. कारण हे फक्त धार्मिक विधी नाहीत. ह्या कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने काय होतं तर भक्ताचं अंतरंग, त्याची श्रद्धा आणि जीवनाची दिशा हे सगळं शुद्ध होतं असं म्हटलंय. म्हणजे आंतरिक शुद्धीकरण. हो. एक प्रकारची आंतरिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे ही. या कथा फक्त मनोरंजन करत नाहीत, तर त्या जगण्याला एक सकारात्मक वळण देतात. खरंच. यातली एखादी ओळ जरी मनात खोलवर रुजली ना तरी खूप आहे. संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी पण आजही तितक्याच ताज्या वाटतात. आणि इथेच आपल्याला एक विचार मिळतो बघा. या कथा म्हणजे काही फक्त भूतकाळातल्या घटना नाहीत, तर आजच्या काळात सुद्धा यातून मिळणारी शिकवण आहे. जसे शिवशक्तीचं ऐक्य असेल किंवा शिवाची करुणा किंवा हे आंतरिक शुद्धीकरण, हे सगळं आजच्या धावपळीच्या जीवनात कसं लागू पडतं. बरोबर. स्वतःला समजून घ्यायला, जीवनात अर्थ शोधायला कसं उपयोगी ठरू शकतं, हा मला वाटतं या अभ्यासाचा खरा गाभा आहे.